नमस्कार. सर्वात प्रथम आपणा सर्वांस गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच आता गुढीपाडव्याचा सण येत आहे. गुढीपाडव्याचा सण म्हटलं की प्रत्येकाच्या घरोघरी केला जाणारा बेत म्हणजे श्रीखंडपुरी तसेच बासुंदीपुरी. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून तेलात टाकताच अगदी काठोकाठ चेंडूसारख्या टम्म फुगणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या, अगदी सकाळी केल्यानं तरी संध्याकाळपर्यंत मऊसूत तसेच खुसखुशीत राहणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एकूण 2 वाटी इतके गव्हाचे पीठ घेतले आहे. हे पीठ मी चाळून घेतलेले आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 400 ग्रॅम इतके आहे. चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ इथे पुऱ्या बनवण्यासाठी घेतले आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे. तसेच अर्धा छोटा चमचा साखर ॲड केली आहे. साखरेमुळे पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम चेंडूसारख्या काठोकाठ टम्म फुगल्या जातात. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. साखर जास्तही प्रमाणात ॲड करायची नाही आहे. यानंतर यामध्ये मी ॲड करत आहे 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ ॲड केल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत एकदम छान अशा खुसखुशीत होतात. अगदी सकाळी केल्यानं तरी संध्याकाळपर्यंत मऊसूत खुसखुशीत जशाच तशा राहतात. यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाव वाटी बारीक रवा. रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होत नाहीत. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला बारीक करून यामध्ये ॲड करावा. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी फक्त पाव वाटी रवा वापरला आहे, लक्षात ठेवावे. ॲड केलेले सर्व साहित्य आता इथे या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे पुऱ्या बनवण्यासाठी कणिक जी आहे ती भिजवून घेत आहे. तर कणिक भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही आपण पुऱ्या बनवण्यासाठीची कणिक भिजवून घेत असतो त्यावेळेस ती एकदम घट्ट अशी मळून घ्यायची. कारण की सैलसर अशी कणिक जर मळली तर पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाहीत. तसेच त्या पुऱ्या तयार झाल्यानंतर अतिशय तेलकट अशा होतात. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर पाहू शकता इतपत घट्ट अशी कणिक मळून घेतली आहे. आता ही कणिक जी आहे ती भिजण्यासाठी मी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता, कारण यामध्ये आपण रवा ॲड केलेला आहे, तो चांगला भिजला जावा यासाठी. तर आता इथे 15 ते 20 मिनिटांनंतर पाहू शकता कणिक जी आहे छान अशी भिजली गेली आहे. तर परत एकदा आता ही कणिक जी आहे ते मी हाताने छान अशी मऊसूत करून घेत आहे. तर मस्त अशी एकदम परफेक्ट कणिक जी आहे ती आपली पुऱ्या बनवण्यासाठी तयार झालेली आहे. भिजल्यानंतरही पाहू शकता अगदी घट्ट अशीच कणिक आहे. पुऱ्या बनवण्यासाठी कणिक तयार आहे. आता आपण लगेचच पुऱ्या बनवून घेऊया. तर आता इथे मी पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या पटापट व्हाव्या यासाठी तयार पिठाचा एक मोठा गोळा घेऊन या गोळ्यापासून एक मध्यम आकाराची पोळी लाटून घेत आहे. तर त्या अशा प्रकारे लाटल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या पटापट होतात. जर तुम्हाला एक एक पुरी लाटायची असेल तुम्ही लाटू शकता, किंवा पुरी प्रेसवरही या पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता ही पोळी लाटताना जी आहे ती एकदम पातळ लाटायची नाही, तर पुऱ्या ज्या आहेत तयार झाल्यानंतर कडक होतात. इतपत जाडीची पोळी लाटून घ्यायची. तसेच ही पोळी लाटताना एकसारखी चारही बाजूने लाटायची, म्हणजे पुऱ्या ज्या आहेत एकदम छान अशा गोलाकार तयार होतात. तर आता पोळी लाटून तयार आहे. पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एक डब्याचे झाकण घेतले आहे, याने या पुऱ्या बनवून घेत आहे. तर पाहू शकता एकाच वेळेस छान अशा पटापट आपल्या 4 पुऱ्या बनल्या गेल्या आहेत. इथे तुम्ही ग्लास किंवा वाटीचाही वापर करू शकता पुऱ्या बनवण्यासाठी. पुऱ्या बनवून घेतल्यानंतर त्याची बाजूची उरलेली कणिक जी आहे ती काढून घेत आहे. तर अशाच प्रकारे आता या मी इथे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत त्या बाजूला काढून घेत आहे. सर्व पुऱ्या बाजूला काढून घेतल्यानंतर उरलेल्या कणकेपासून बाकीच्याही पुऱ्या इथे मी लाटून घेणार आहे. तर इथे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. पाहू शकता इतपत जाड अशी पुरी ठेवलेली आहे. जास्तही पातळ ठेवायची नाही, जर तयार झाल्यानंतर ह्या कडक होतात. अशा प्रकारे जाडीची पुरी ठेवल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत छान अशा काठोकाठ चेंडूसारख्या टम्म फुगतात. पुऱ्या ज्या आहेत छान अशा झालेल्या आहेत. पाहू शकता एकदम गोलाकार. तर आता ह्या पुऱ्या ज्या आहेत तळून घेऊयात. त्यासाठी तेल मी इथे गरम करून घेतले. ते गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. तर तेलामध्ये सोडतात अगदी चेंडूसारखी काठोकाठ टम्म पुरी फुगली गेली आहे. पाहू शकता दुसऱ्या बाजूने पलटवल्यानंतर ही अगदी मस्त अशी पुरी फुगली गेली आहे. कलरही खूप छान आलेला आहे. पुरीची टेक्स्चरही खूप छान असे दिसत आहे. तर पुऱ्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुऱ्या नेहमी गॅसच्या फुल फ्लेमवरती तळायच्या. तसेच तेल जे आहे ते एकदम छान असे गरम झालेले असले पाहिजे. तर पुरी जी आहे ती पटकन अशी तळून तयार झाली आहे. तेलातून निथळून बाजूला काढून घेतली आहे. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत. तर पाहू शकता
किती मस्त गोलाकार चेंडूसारख्या टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत ना, खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. ह्या पुऱ्या ज्या आहेत ना, अगदी सकाळी केल्या ना तरी संध्याकाळपर्यंत अशाच मऊसूत खुसखुशीत तशाच टम्म फुगलेल्या राहतात. तर पाहू शकता किती छान अशी फुगली गेली आहे पुरी. तर सांगितलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही पुऱ्या बनवल्यानंतर तुमच्याही पुऱ्या अशाच प्रकारे तयार होतील. तर आतमधूनही तुम्ही पाहू शकता ही पुरी मी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे. अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. तसेच या गुढीपाडव्याला नक्कीच या पुऱ्यांची रेसिपी ट्राय करा. मग कशा प्रकारे झाली होती ना हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर या पुऱ्या ज्या आहेत ना, तुम्ही गुढीपाडव्याच्या सणाव्यतिरिक्त टिफिनसाठी, जेवणासाठीही बनवू शकता. तर फ्रेंड्स, नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करावं. कमेंटद्वारे मला जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.